नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेन तालुक्यातील खारेपाट भागातील शिर्की गावातील मिठाचे व्यापारी यांचे 2000 टन पावसाच्या पाण्यात मीठ गेले वाहून। पेन तालुक्यात पाऊस व वादळी वाऱ्यांच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे। यापैकी सद्गुरू कृपा नाविन्यपूर्ण सहकारी संस्था शिर्की येथील संचालक वंदना म्हात्रे व कल्पेश पाटील हे आज 150 एकर जमिनीत काळ्या जमिनीतून शुद्ध सफेद नैसर्गिक मीठ तयार करून मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पन्न घेतात आणि पावसाळ्यात त्याच शेतीच्या बांधावर साठवून राशी करून ठेवतात। असेच यावर्षी पण 150 एकर जमिनीवर मीठ साठवून ठेवले होते, पण निसर्गाने रुद्ररूप घेतल्याने पाऊस सोसाट्याच्या वाऱ्याने शेतीचे बांध सुद्धा वाहून गेले। वर्षभर उन्हामध्ये मेहनत करून अनेक कामगार कामावर ठेवून सर्व मेहनत मजुरी वाया गेली। शासनाने अशा शेतकऱ्यांना सहकार्य करून मदत करायला हवी। पूर्वी या खारीपाट भागात खूप मिठागरे होती, आता ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। पेन तालुक्यात 150 एकर जमिनीवर मीठ उत्पादन घेणारा कोणीही नाही। तसेच कल्पेश पाटील यांच्या मच्छी तलावातील मच्छी सुद्धा वाहून गेली। तसेच त्यांच्या घरातील 12,000 टन भात सुद्धा भिजलेल्या स्थितीत आहे। या सर्वांचे पेन तलाठ्याने जागेवर जाऊन पंचनामा सुद्धा केला असला तरी या संस्थेला झालेली हानी खूप मोठी आहे। याचा विचार करून शासनाने त्वरित या संस्थेला मदत करायला हवी। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन।